खरं म्हणजे एक काळ असा होता की एका अग्रलेखाने सरकार खडबडून जागी व्हायची, एका अग्रलेखाने सरकार अडचणीत यायची, एका अग्रलेखाने सरकार डोलायची, हलायची, डुलायची. पण हळूहळू माध्यमं बदलली आणि प्रिंट मीडियाकडनं आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे गेलो, डिजिटल मीडियाकडे गेलो, सोशल मीडियाकडे गेलो. असा एक साधारण हा प्रवास आज आपल्याला पाहायला मिळतोय की वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं ही खूप मोठ्या प्रमाणात ती बदललेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि मग त्या पद्धतीनं त्या त्या माध्यमांची मूल्य ठरत गेली, त्या त्या काळ आणि वेळेनुसार मूल्य ठरत गेली. आणि त्यातून आज आपण एका अशा अवस्थेमध्ये आहोत की ज्याच्यामध्ये एक फ्रेज आहे की 360 डिग्री अप्रोच. तो 360 डिग्री अप्रोच म्हणजे सगळ्या प्रकारच्या माध्यमांचा जो अप्रोच आहे तो एक 360 डिग्री अप्रोच आपण मानतो. अशा प्रकारचं काम आज आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हणजे लालकृष्ण अडवाणी जे नेहमी सांगायचे की हे जे काही ट्रान्झिशन होतं, ते ट्रान्झिशन कसं होतं तर पूर्वी त्यांनी फार पूर्वी पत्रकार म्हणून आणि एक नेता म्हणूनही ज्यावेळेस केनेडी आणि निक्सन यांची निवडणूक झाली होती, ती निवडणूक त्यांनी कव्हर केली होती. आणि त्याच्यातलं फाइंडिंग काय होतं तर पूर्वी ज्या काही अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल डिबेट्स व्हायच्या या रेडिओवर व्हायच्या. आणि रेडिओवर त्या प्रेसिडेन्शियल डिबेट्स पाहून त्या ठिकाणी आपलं मत जे आहे ते लोक ठरवायचे. आणि मग केनेडी आणि निक्सन यांच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा त्या टेलिकास्ट झाल्या. आणि ज्यावेळेस टेलिकास्ट झाल्या आणि टेलिकास्ट झाल्यानंतर पहिल्यांदा लोकांनी आपले प्रेसिडेंट्स हे त्या ठिकाणी डिबेट करताना बघितले. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की केनेडी हे राष्ट्रपती झाले. पण ज्यावेळेस संपूर्ण त्याचं मूल्यमापन करण्यात आलं त्यावेळी असं लक्षात आलं की या ज्या डिबेट्स होत्या त्या डिबेट्स ज्यांनी मात्र रेडिओवर ऐकल्या होत्या त्यांच्यामध्ये निक्सन अधिक पॉप्युलर होते. पण ज्यांनी त्या टीव्हीवर बघितलेल्या होत्या त्यांच्यामध्ये केनेडी अधिक पॉप्युलर होते. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की तेव्हापासून राजकारण जे आहे किंवा एकूणच नरेटिव्ह शेपिंग जे आहे ते कसं बदललं. तर मलाही आठवतं किंवा आपल्यालाही आठवत असेल की पूर्वीच्या काळामधले आपले जे ज्येष्ठ नेते होते हे कसे दिसतात, ते कसे वागतात हे आपल्याला फार जवळून पाहायला मिळायचं नाही, सामान्य माणसाला जवळून पाहायला मिळायचं नाही. आज मात्र कुठलाही नेता आहे त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये कुठे ना कुठे कॅमेरा आहेच. म्हणजे एखाद दिवशी आम्ही बायकोशी भांडून जरी आमच्या नेत्यांच्या बाजूला बसलो आणि आमच्या डोक्यात बायकोचं भांडणच आहे आणि त्यांच्याशी बोललो नाही तरी देखील त्यांचं आमचं कसं भांडण आहे याची बातमी अलीकडच्या काळात होते. त्याच्यामुळे आम्हाला नेत्यांच्या ऐवजी आता अभिनेते देखील व्हावं लागतंय. कारण आपल्या चेहऱ्यावर आपला राग दिसला नाही पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर घरचं भांडण दिसलं नाही पाहिजे. दोन जण एकत्रित बसले आहेत आणि दोघेही बिचारे आपल्या विचारात आहे आणि एखाद वेळेस बोलले नाही की त्याच्यावर 2 दिवस बातम्या चालतात की यांच्यामध्ये आता विस्तव देखील जात नाही, बोलले नाहीत, काहीतरी प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागतं की बाजूला जर आपल्या मित्र पक्षाचा नेता आहे तर त्याच्याशी 2 मिनिटं बोललं पाहिजे, त्याचा एक फोटो आप झाला पाहिजे, कॅमेरामॅनला लक्षात आलं पाहिजे की बाबा हे दोघं बोलतायत. अशा प्रकारची शेवटी मी जे सांगितलं की प्रत्येक माध्यमाची जी मूल्य आहेत ते मूल्य जशी बदलतात तसं आम्हालाही राजकारण्यांना फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदलावं लागलेलं आहे.